Hello everyone. हा व्लॉग असणार आहे बेसिकली रिलेटेड टू वेल्थ आणि वेल्थ क्रिएशनमध्ये माझा जास्त फोकस एफ-एन-ओ मध्ये आहे आणि एफ-एन-ओ वी कॅन से दॅट हाय रिटर्न्स आपल्याला देतात, बट इट्स ऑल्सो हॅज द हाय रिस्क. सर मग त्या हिशोबानुसार तुम्हाला गोष्टी प्लॅन कराव्या लागतात. मी गेली 4 महिने पेपर ट्रेड करतोय आणि पेपर ट्रेडमध्ये मला गेल्या 4 महिन्यामध्ये चांगला प्रॉफिट झालेला आहे. पेपर ट्रेड जोपर्यंत मला 6 मंथमध्ये प्रॉफिटेबल देत नाही तोपर्यंत मी ती रिअल ट्रेड करणार नाही असं मी ठरवलेलं आहे. सो फ्रायडेला मी एक ट्रेड घेतलेली ज्याच्यामध्ये माझं कॅल्क्युलेशननुसार इट विल बी ऑन अ पुट साईड आणि मार्केट मला थोडं डाऊन वाटत होतं. सो मी पुटची ट्रेड घेतलेली जी मी होल्ड केलेली ऑन अ मंडे आणि येस इट वॉज अ सक्सेसफुली हिट बाय 20 to 30%. सो या मी तुम्हाला ती याचा ट्रेड दाखवतो. या हिअर वी गो. 23 सप्टेंबर 25ची एक्सपायरी होती. 20/450 आपण पुट ऑप्शन्स घेतलेले त्याच्यामध्ये फर्स्ट 10 लॉट आपण घेतले होते. इट्स अ पेपर ट्रेड नॉट अ रिअल मनी. सो मेक शुअर की तुम्ही प्रत्येक पेपर ट्रेडमध्ये ही तुमचं प्रॉफिट बुकिंग चांगल्या प्रकारे तुमचं झालं पाहिजे. देन ओनली यू कॅन गो फॉर दॅट थिंग. ऑगस्टमध्ये मी फक्त एकच ट्रेड घेतलेली. त्यानंतर मी पुन्हा त्याच्यामध्ये ट्रेड केला नाही आणि 23 सप्टेंबर जेव्हा माझ्या कॅल्क्युलेशननुसार मला सक्सेसफुल ट्रेड मिळते तेव्हाच मी घेतो. बाकी महिन्यातून एकदा असो किंवा 2दा असू दे. सो दॅट्स हाऊ इट इज आणि यू कॅन सी दॅट मी बोथ 3 ट्रेड्समध्ये ऑलमोस्ट 18%, 19% आणि 24% असं प्रॉफिट काढलेलं आहे. 10-10 लॉट असे 30 लॉट्स घेतले होते. अँड वी कॅन सी दॅट 18,000, 18,000, 36,000 अँड 27,000 अगेन. सो असं हे प्रॉफिट आपण बुक केलेलं आहे. सो लवकरच आपण रिअल मनीवरती सुद्धा येऊ, बट बिफोर दॅट यू शुड बी प्रॉपरली ॲक्टिव्हेट युअर अकाउंट इन सच अ वे की तुम्ही प्रॉफिटेबलच राहाल. सो दॅट्स ओनली. सो पूर्ण मार्चपासून बघितलं तर मला टोटल 10 लाखावरती 1,46,975 रुपयाचं प्रॉफिट विच इज ऑलमोस्ट 14%. सो मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सो इट इज ऑलमोस्ट 6 मंथ्स ऑलमोस्ट आणि मग तेव्हापासून आपल्याला हा प्रॉफिट झालेला आहे. विच इज अ गुड रिटर्न. वी कॅन से 6 मंथमध्ये तुम्हाला 14% जर मिळत असेल विच इज अ गुड. बट इट्स ऑल अ पेपर ट्रेड. रिअल मनीवरती आपण अजून आलेलो नाही आहोत. रिअल मनीवरती तुम्हाला तुमचे पल्स खूप हँडल करावे लागतात. तुम्ही त्या गोष्टीला घाबरून एक्झिट करता किंवा काय होणं करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट मॅटर करतात. सो या लेट्स सी. येस. सो मी तुम्हाला ती फ्रायडेची ट्रेड दाखवली होती, जे मी ऑलमोस्ट मॉर्निंगच्या 1 आवर नंतर घेतली होती ऑलमोस्ट 11-12ला आणि देन मग मी ती एक्झिट केली आज मॉर्निंगला, जेव्हा मार्केट ओपन झालं, व्हिच इज ऑन माय साईड, जिथे मला एक्सपेक्टेड होतं. ती ट्रेड 64,000 मायनसमध्ये होती. ती ट्रेड आज सकाळी 65,000 प्लसमध्ये आली, व्हिच इज अ गुड साईड. कारण मी माझा स्टॉप लॉस फिक्स केला होता आणि मी तिथून एक्झिट नाही केलं. बट ऑल्वेज रिमेंबर इट्स अ पेपर ट्रेड. रिअल मनीवरती पल्स हँडल करणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्याशिवाय तुम्ही ट्रेड करत जाऊ नका जोपर्यंत तुम्हाला तुमच्या पल्स हँडल करता येत नसतील. सो दॅट्स हाव. आणि येस, जस्ट लाईक आय सेड की आपण आपला एक स्लोगन ठेवलेला आहे. सो जस्ट डोंट वॉच, इम्प्लिमेंट. सो आपले जे 4 पिलर आहेत आपण त्याच्यावरती नेहमी डिस्कस करतोय. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि येस युअर इनर पीस. इनर पीसवरती आपण अजून आलेलो नाही आहोत, पण हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप हे 3 टॉपिक आपण गेल्या 4-5 दिवसामध्ये कव्हर केलेले आहेत आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. तर तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक यू सो मच. सी यू.